हाय हॅलो नमस्कार, मी पूजा आणि आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा व्लॉग कशावर होणार आहे हे तर तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल, तरी पण मी सांगते की ना आजचा व्लॉग हा दिवाळी शॉपिंग रिलेटेड होणार आहे। फक्त मी माझी शॉपिंग दाखवणार आहे आणि मी खूप जणांचे व्लॉग्स पण बघितले जे की या रिलेटेड बनवलेले होते, असं म्हणलं चला आपण पण बनवूया आणि आपण पण दाखवू की आपण कसे म्हणजे नाही काय काय शॉपिंग केली वगैरे। तर त्याच रिलेटेड हा ब्लॉग आहे, तर कंटिन्यू बघत राहा। तर मी तुम्हाला दाखवते, कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा। आणि हो, हा जो बॅकग्राऊंडला आवाज येतोय ना तो जरासा इग्नोर करा, कारण तो माझ्या पिल्लूचा आवाज आहे। तो उठलेला आहे त्यामुळे ना घरात आणि त्याला घ्यायला पण कोणच नाही, त्यामुळे तो खेळतोय माझ्या जवळ आसपास, तर त्याचाही आवाज आहे ना मिक्स होतोय व्हिडिओमध्ये, तर जरा समजून घ्या। तसं तर मी 2 साड्या घेतल्यात। एक साडी ही बऱ्यापैकी तुम्हा सगळ्यांकडेच असेल अशी मला अपेक्षा आहे, मे बी असेलच सगळ्यांकडं, कारण ती साडी ना मागे काही दिवसांपूर्वी ना खूप व्हायरल झाली ती आणि बऱ्यापैकी सगळ्या जणींकडे होती ती साडी, पण मी काही घेतली नव्हती अजून। तर चला म्हटलं ती पण एक घेऊ आणि मी ती पण एक घेतली आहे। सगळ्यांचे कलर सेम होते, म्हणजे बऱ्यापैकी बाहेर पब्लिकचे, तर पण मी वेगळा कलर घेतला जरासा, तर ती पण मी तुम्हाला दाखवते। आणि माझा आवाज थोडा बसलाय, त्याचं कारण असं आहे की मला झालेली खूप सारी सर्दी, त्यामुळे माझा आवाज जास्त काही क्लिअर येत नाहीये। तर चला मी आता तुम्हाला माझी फायनली साडी दाखवते कशी आहे, आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी आहे साडी वगैरे। मी तर खूप बघितल्या, त्यानंतर ना मला ही आवडली होती। ॲक्च्युअली माझ्या फ्रेंडकडं होती अशी साडी, पण मला आवडली होती तेव्हा, तिचा कलर जरासा वेगळा होता आणि मी हा जरा वेगळा कलर घेतला आहे, पीच थोडासा पिंकिश कलर आहे हा, हे मला पण नाही सांगता येते, बट असा कलर आहे साडीचा। आणि इथं जरासं नाही काय ना उजेड येतोय जास्त, त्यामुळे ती खूपच जास्त चमकते, व्हाईट व्हाईट दिसती। तर फायनली अशी साडी आहे माझी, कशी वाटेल नक्की सांगा। आणि हो, माझ्या फ्रेंडकडे ना यामधनंच एक नेव्ही ब्लू टाईप कलर होता, तर तशी माझ्या सासूबाईंनी घेतली आहे आणि ही साडी मी घेतली। हो, आणि मी आता जी सेकंड साडी तुम्हाला दाखवणार आहे, तर ही साडी हे पहा, ही तर सगळ्यांकडेच आत्तामध्ये होती, पण मी काय अजून घेतली नव्हती, सो मी ही साडी घेतली। आता तुम्ही म्हणाल की दोन्ही कलर सेमच घेतलेत, तर असं काही नाही आहे। मी ह्या साडीचा जी अगोदर दाखवली आहे तिचा कलर वेगळा घेतला होता, पण तो माझ्या सासूबाईंना आवडला आणि सगळेच जण मला बोलले की तो कलर तुला काही चांगला वाटणार नाही, सो मी तो कलर त्यांना दिला आणि हा कलर मला ठेवला। त्यामुळे आता माझ्या दोन्ही साड्यांचे कलर बऱ्यापैकी सेम झालेत, पण मी ब्लाऊज बऱ्यापैकी डिफरंट शिवले दोन्हींचे पण। जमलंच तर ते पण मी ना फोटोज किंवा मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढे। तर अशा होत्या माझ्या ह्या दोन्ही पण साड्या, आणि हो त्यावरचे ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते जे की माझे स्टिच करून झाले। तर मी अगोदरच साडी घेतली होती, त्यामुळे माझे ब्लाऊज पण स्टिच करून मला मिळाले। तर आता 2-3 दिवसावरच दिवाळी आली, 3 नाही 4-5 दिवसावर दिवाळी आली आहे, सो मग त्याच्या आधीच मी हे सगळं करून घेतलं आहे। तर तुम्हाला ब्लाऊज पण मी दाखवते। तर हे आहे माझं फर्स्ट साडीवरचं ब्लाऊज। तशी तर ही खूप लाईट कलरची साडी आहे, पण ह्यामध्ये खूप डार्क दिसते माहिती नाही का। आणि हे आहे माझं सेकंड साडीवरचं ब्लाऊज। तर ॲक्च्युली ना मला हे दोन्ही पण ब्लाऊज आहे ना इतके जास्त काही आवडले नाही, कारण तिने जिच्याकडं मी स्टिच करायला दिले होते ना तिने काही व्यवस्थित ते केले नाही आहेत जसे पाहिजे तसे, त्यामुळं आज आहे ना आमच्याकडं खूप जास्त आभाळ आलेलं आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण अंधार झाला आहे, तिथं काही उजेडच येत नव्हता। त्यामुळे मग मी ना जागा चेंज केली थोडीशी आणि इथे येऊन बसले। तर हे बघा माझं पिल्लू कसं बघतंय माझ्याकडं डोकून डोकून, त्याला वाटतं ही नेमकं काय करतीये, त्यामुळे तो असं बघतोय हे पहा। आणि त्याच्या असे मध्ये मध्ये नखरे चालूच असते तर। आणि हो, आम्हाला आता थोडीशी किटबिट करता येते ना, त्यामुळे आम्ही खूप जास्त बडबड बडबड करत असतो आता। तर कशा होत्या माझ्या साड्या नक्की कमेंट करून सांगा। आणि हे बघा वातावरण खूप जास्त ढगाळ झालंय, पाऊस आता खूप जास्त आहे। चला, तुमची पण झाली असेल दिवाळीची शॉपिंग आय होप। आणि हो, आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा। चला तर भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।